पुलिस ने रात्रि गश्त के दौरान एफबी टाउन हिंगनघाट इलाके में मिले वृद्ध दंपतियों का 1,75,000 रुपए का बैग लौटाया। वृद्ध दंपति और उनके परिवार ने पुलिस का आभार जताया। हर नागरिक ने अनुभव किया है कि पुलिस कैसी होती है, लेकिन कभी कभी कोई घटना घट जाती है और पुलिस की ईमानदारी सामने आ जाती है। कुछ ऐसे ही हुआ वर्धा जिले में हिंगनघाट शहर के एफबी टाउन में। यह घटना 5 मार्च के रात 1:50 के दरम्यान हुई। तो आइए जानते हैं इस घटना की सविस्तर जानकारी। पोलीस म्हणून आपण अनेक ठिकाणी पाहिले, पण देव म्हणूनच पोलीस प्रत्यक्षात जे अवतरले, असाच काही प्रकार एफ-बी टाऊनमध्ये काल जे आहे रात्रीच्या 2 वाजताच्या दरम्यान घडला. आपल्यासोबत जे आहे निवृत्त पोलीस पाटील आहे, यांच्यासोबत जी घटना घडली त्या संदर्भात आपण यांना विचारलं. काका मला सांगा काय झालं तुमच्याबरोबर? पोलिसांनी आपल्याला कशी मदत? मी झोपून होतो. 1:30चा टाईम होता साहेब. यांनी हाका मारल्या. घरावर गाडी आली आणि गाडीमधून ज्या बॅगा होत्या पैशाच्या, त्या त्यांना दिसल्या. खरोखरच देवासारखे ते इथं आले. काका मला सांगा ही घटना रात्री किती वाजताच्या दरम्यान? 1:30 वाजताची घटना आहे. मी मोटर टाईम पाहिला. 1:30चा टाईम होता तो. आणि खरोखरच सात्विक वृत्तीचे पोलीस माना लागल. मी पोलीस पाटील होतो. 30 वर्षे पोलीस पाटील देवळी पोलीस स्टेशनला केली आणि रिटायर 1978मध्ये दापुरी गावात हजार लोकांची. मला काका सांगा तुमच्याबरोबर रात्रीच्या दरम्यान काय घडलं? जे पोलिसांनी जे कार्य केलं ते म्हणजे खूप मोठं कार्य देवाच्या स्वरूपात पोलीस प्रकट झाले असं आपलं म्हणणं आहे. तर असं काय आपल्या बॅगमध्ये असं काय होतं त्यावेळेस? तर माझ्या बॅगमध्ये साहेब, आमच्या बॅगीत तिथून दापोरीवरून शेताचे पैसे आणले. ते पैसे 1,75,000 होते. आणि त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी चौकशी केली. त्यांना त्याच्यात पासबुकही दिसलं वगैरे सर्व. त्यांनी मोजमात करून आणि मला हाका मारल्या. मी झोपीत होतो. टाईम 1:30चा होता. त्यांनी खरोखरच देवासारखे येऊन ते उभे राहिले आणि त्यांनी हाका मारल्यानंतर आम्ही पोलीस उभा, तुम्ही बाहेर या. नंतर निघालो. बाहेर गेलो तर गाडी समोर उभी होती. तर चांगल्या तऱ्हेनं त्यांनी माना लागन का मी असदिती एक प्रकारचा पोलीस दुवा आणि आतापर्यंतचे पोलीस सेवा हे माझ्या कर्मानं मिळाली. 1,75,000 रुपये मोजले बॅगीमध्ये. त्यांनी म्हणजे पैसे दिले आणि मी त्यांचे आभार मानले. आणि त्यांनी नंतर सांगितलं दुसरं काय म्हणजे अमृतासारखेच मला एक हे दिसलं. आणि माना लागन का ते देवच स्वरूपाचे तिघाचे चेहरे. 3 पोलीस होते. मग नंतर मलाच वाटलं का यांचं नाव नाही विचारलं. आम्ही त्यांना चला म्हटलं, चहा घ्या म्हटलं. पर काही त्यांनी बिनधोक बिचाऱ्यानं आपली सेवा केली आणि मला हे दिले. माझं आता एकूणच आपण हिंगणघाटच्या एफ-बी टाऊनला आलो होतो. जे काका आहे यांच्या जे घटना घडली देवास्वरूपच जे आहे पोलीस प्रगटले असंच काही म्हणावं लागेल. रात्रीच्या दरम्यान यांनी प्रवास केला. दापोरीवरून हिंगणघाटला आले. काही बॅग्स ज्या होत्या त्या आपल्या ज्या चारचाकी वाहनातून काढले तर 2 बॅगा ज्या विसरल्या होत्या. विसरल्यानंतर डहाके जे मेजर होते त्यांची पेट्रोलिंग रात्रीच्या दरम्यान एफ-बी टाऊनला सुरू होती. त्या दरम्यान संशयास्पदरित्या ज्या आहे ज्या बॅगा दिसल्या. पण त्या बॅगाची जे चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना पैसे आणि जे बँकेचे काही इतर कागदपत्रे होते ते दिसले. त्या दरम्यान या गोष्टीची जेव्हा कल्पना आली तर बँक पासबुक होते. बँक पासबुकवर असलेल्या नंबरवर त्यांनी कॉल केला आणि बॅगमध्ये असलेले 1,75,000 रुपये जे आहे या काकांना पोलिसांनी परत केले. म्हणजे देवाच्या स्वरूपातच या काकाच्या मदतीला जे आहे पोलीस दादा धावून आले असंच काही म्हणावं लागेल.
एफ.बी. टाऊनमध्ये काल रात्रीच्या दरम्यान चक्क पोलिसांनी 1,75,000 रुपये वृद्ध दाम्पत्यांना वापस केले. या संदर्भात आम्हाला घटना माहीत पडली. आम्ही घटनेचं वास्तव्य जे आहे वृद्ध दाम्पत्यांकडून जाणून घेतलं. आता आलो आपण हिंगणघाटच्या पोलीस स्टेशन परिसरात. नरेंद्र डहाके जे पोलीस हवालदार आहे त्या दरम्यान त्यांनीच ह्या घटनाक्रमामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. त्यांचं मला सांगा दादा, तुम्ही काल रात्री 2 वाजताच्या जवळपास एक घटना घडली एफ.बी. टाऊनला. जवळपास 1,75,000 रुपये जे आहे वृद्ध दाम्पत्यांना आपण वापस केले. काय सांगा या घटनेसंदर्भात? काल दिनांक 4/3/2025 रोजी आमची पोलीस स्टेशनला तपास पथक ड्युटी होती. त्या दरम्यान 5 तारखेला रात्री आम्ही पेट्रोलिंगला निघालो. पेट्रोलिंग दरम्यान शहरात पेट्रोलिंग करता करता एफ.बी. टाऊन हिंगणघाट परिसरात गेलो. त्यावेळेस आम्हाला एफ.बी. टाऊनमधील रोडच्या बाजूला एका घरासमोर झाडाच्या आडोशाला 2 बॅगा संशयित दिसल्या. त्यावरून आम्हाला कुठंतरी चोरी झाली असावी आणि आम्हा पोलिसांची गाडी पाहून चोरटे सदर ठिकाणी बॅगा टाकून पळून गेले असावेत असा आम्हाला संशय आला. त्यावरून आम्ही गाडीच्या खाली उतरून गाडीची पाहणी केली. माझ्यासोबत पोलीस कर्मचारी आकाश कांबळे, आमचे चालक रवींद्र पांडे हे हजर होते. आम्ही तिघांनीही त्या बॅगेची पाहणी केली. त्यामध्ये जवळपास 1,75,000 रुपये नगदी आणि एक चांदीचा शिक्का मिळून आला. त्यावरून आम्हाला असे वाटले की चोरी नक्की कुठेतरी झाली असावी. म्हणून आम्ही अधिक शोध घेण्याकरिता त्या बॅगच्या बारीक तपासणी केली. त्यामध्ये आम्हाला एक पासबुक मिळालं. त्या पासबुकवरती त्र्यंबकराव कामनापुरे नावाच्या इसमाचा ॲड्रेस आम्हाला मिळाला आणि त्यावर एक मोबाईल नंबर मिळाला. त्यावरून आम्ही त्या मोबाईलवर फोन करून माहिती घेतली तर ते वृद्ध दाम्पत्य एफ.बी. टाऊनमध्येच असल्याची आम्हाला माहिती मिळाली. आम्ही आजूबाजूच्या लोकांना विचारपूस करून त्यांचा शोध घेतला. वृद्ध दाम्पत्य बाहेर आलेत. त्यानंतर त्यांनी अनावधानाने त्यांची बॅग रात्री बाहेरच राहून गेली आणि तुम्ही आज पोलिसांनी आम्हाला ती बॅग सुखरूप पोच आम्हाला दिली, याबद्दल त्यांनी आमचे आभार व्यक्त केले. एकूणच आम्ही वृद्ध दाम्पत्याच्या घरी गेलो तो देवरूपी पोलीसच जे आहे आमच्या घरी आले आणि बॅग परत केली असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे देवरूपी साक्षात पोलिसांना जे उपमा दिली आणि आपले आभार व्यक्त केले, त्या संदर्भात आपण काय सांगणार? यावरून निश्चितच पोलिसांप्रती नागरिकांमध्ये ज्या भावना आहेत त्या सहानुभूतीच्या आणि सहकार्याच्या भावना ह्या नागरिकांमध्ये निश्चितच निर्माण होतील अशी आशा आहे. आणि आम्ही भविष्यातसुद्धा आमच्या पोलिसांचे जे कर्तव्य आहे ते आम्ही सुरळीत पार पडत राहू, नागरिकांचे सहकार्य करत राहू. एकूणच हिंगणघाटच्या एफ.बी. टाऊन या परिसरात कामनापुरे यांच्या या वृद्ध दाम्पत्यांचे 1,75,000 रुपये आणि चांदीचा शिक्का पोलिसांनी जे आहे परत केला. जवळपास रात्रीच्या 2 ते 2:30 वाजताची दरम्यान घटना होती. पण वृद्ध दाम्पत्यांनी आपली प्रतिक्रिया देताना पोलीस म्हणजे देवरूपी साक्षात देव जे आहे आमच्या घरी आले आणि आम्हाला जे आहे आमचे 1,75,000 रुपये आणि चांदीचा शिक्का जो परत केला, अशीच भावना आणि पोलिसांचे आभार मानले. इन BCN न्यूज़ के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट.